नमस्कार मित्रांनो, स्वराज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचा 2025 ऑनलाईन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे फॉर्म भरताना कोणत्याही चुका आपल्याकडून होणार नाहीत. तर चला सुरू करूया. सर्वप्रथम आपल्याला पोलीस भरतीची वेबसाईट गुगल क्रोमवरून ओपन करून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण वेबसाईटवर आल्यावर इथं आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकून येथे जनरेट OTPवर क्लिक करायचं आहे. आपला OTP ते सक्सेसफुली व्हेरीफाय करून घेतल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन करण्याची प्रोसिजर करायची आहे. OTP व्हेरीफाय करून घेतल्यानंतर आपल्याला आधारची माहिती आपल्याला इथं शो होईल. आपल्याला रजिस्ट्रेशन पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपला जीमेल ID रजिस्टर येथे करून घ्यायचा आहे. जीमेल ID टाकल्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड निवडायचा आहे. पासवर्ड निवडल्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकून झाल्यानंतर आपल्याला आपले नाव इथं इंग्रजी आणि मराठीमध्ये योग्यरित्या टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपले लिंग निवडून कॅप्चा टाकून रजिस्टर करून घ्यायचे आहे. व्हेरिफिकेशन लिंक आपल्या जीमेलवर येऊन जाईल. आपला एक वेळ जीमेल चेक करायचा आहे आणि जीमेलवर जाऊन त्या व्हेरिफिकेशन लिंकवर क्लिक करून आपला यूजर ID आणि पासवर्ड तयार करून घ्यायचा आहे. ही व्हेरिफिकेशनची लिंक आहे ईमेलवरची, यावर क्लिक करायचं आणि व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपला व्हेरीफाय ईमेल सक्सेस झाला आहे. या ठिकाणी आपला जो यूजर ID आपण रजिस्टर जीमेल म्हणून दिलेला आहे तो आपण इथे टाकायचा आहे. पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता आधारवरची माहिती आपल्याला पूर्णपणे योग्यरित्या दिसत आहे. आपण यापुढे पदासाठी अर्ज करणार आहोत, ती प्रक्रिया सुरू होईल लगेच. तर आपण इथं वैयक्तिक तपशीलमध्ये पाहू शकता स्वतःचे नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि आईचे नाव इंग्रजीमध्ये टाकल्यानंतर मराठीमध्ये अचूकपणे टाकून घ्यायचे आहे. या ठिकाणी आपल्याला पद सिलेक्ट करायचं आहे आणि पुढच्या प्रोसिजरसाठी समोर पुढील पृष्ठावर जायचे आहे. आपल्याला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे तो पद येथे टाकायचा आहे. घटक या ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आपल्याला आपला जिल्हा निवडून पुढील पृष्ठावर यायचे आहे. तर आपली वैयक्तिक तपशील येथे योग्यरित्या आपण भरलेली आहे. आरक्षण तपशीलमध्ये आपण पुढची प्रक्रिया सुरू करणार आहोत. तर आपल्याला इथे जो पर्याय होय किंवा नाही आहे तो निवडायचा आहे. आपण नक्षलग्रस्त आहात, अंशकालीन आहात का पात्र खेळाडू आहात, यावर होय किंवा नाही हे चिन्ह दाबून आपल्याला पुढची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे.
या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की होय किंवा नाही योग्यरित्या निवडलेले असावे. होय किंवा निवडून झाल्यानंतर आपण आपल्या कास्टनुसार जागा भरायची आहे. जी कास्ट आहे आपली त्यानुसार कास्टचा रजिस्टर क्रमांक आणि कास्टची दिनांक इथे योग्यरित्या टाकून घ्यायची आहे. आपले शिक्षण इथे निवडायचं आहे. 10वी 12वी जे काही असेल ते. 12वीचा इथं उत्तीर्ण क्रमांक टाकायचा आहे जो की आपल्या गुणपत्रिकेवर असेल. जन्मदिनांक टाकून आपल्याला पुढील पृष्ठावर जायचे आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता पुढील पृष्ठावर आपल्याला संपर्क तपशील म्हणून दिसेल. संपर्कासाठी आपला पत्ता जो की आधार कार्डवरचा आहे तो योग्यरित्या इथे टाकून घ्यायचा आहे. आपल्याला आधार कार्डवरचा पत्ता जो काही आहे तो योग्यरित्या टाकून घेतल्यानंतर आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे, मुक्काम पोस्ट जे काही असेल ते, पिनकोड जे काही असेल ते योग्यरित्या आधारवरचा टाकून घ्यायचा आहे आणि आपला स्थायी पत्ता आणि कायमचा पत्ता एकच म्हणून पुढील पृष्ठावर जायचे आहे. या ठिकाणी आपण संपर्क तपशील व्यवस्थित टाकल्यानंतर आपल्याला इतर तपशीलमध्ये आपण पाहू शकता आपला धर्म योग्यरित्या निवडायचा आहे, जात योग्यरित्या टाकायची आहे, पोटजात योग्यरित्या टाकायची आहे. ते टाकून झाल्यानंतर आपल्याला खाली होय किंवा नाही यावर योग्यरित्या जे काही आपलं असेल आपला होय तर होय नाही तर नाही हे टाकून घ्यायचे आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल तर हो करा. रहिवासीचा इथे जावा क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे आणि रहिवासीवरील दिनांक इथे टाकून घ्यायची आहे. रहिवासीची माहिती पूर्णपणे टाकल्यानंतर आपण समोर लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, जेंट्सला हे 30% आरक्षण भेटणार नाही. लेडीजसाठी 30% आरक्षण आपण इथे निवडू शकता. ज्यांचं नॉन क्रिमिनल आहे तिथं होय किंवा नाही निवडायचं आहे. आपण पोलीस पाल्य आहात हे पण निवडायचं आहे आणि पोलीस भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता आपण पूर्ण आहोत का नाही ते होय किंवा नाही या स्वरूपात टाकायचं आहे. वैद्यकीय व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहात यावर होय किंवा नाही निवडायचं आहे. यानंतर आपल्याला NCCचं प्रमाणपत्र विचारलं आहे. ज्यांच्याकडे आहे त्यांनी होय करा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी नाही करा. त्यानंतर आपल्याला वाहन चालक परवाना आहे किंवा नाही यावर होय किंवा नाही निवडायचं आहे. त्यानंतर संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे किंवा नाही यावर होय किंवा नाही निवडायचे आहे. त्यानंतर आपण शेतकऱ्यांचे आईवडील पाल्य आत्महत्याग्रस्त आहेत किंवा नाही यावर होय किंवा नाही हे निवडायचं आहे. ही सगळी माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला पुढील पृष्ठावर जायचे आहे. येथे आपण पूर्ण फॉर्म भरून घेतलेला आहे. इतर तपशीलमध्ये आपल्याला शेवटची स्टेप आहे शैक्षणिक तपशील. यामध्ये आपली 10वी 12वी जे काही असेल ते टाका. 12वी निवडल्यानंतर आपल्याला विद्यापीठ किंवा येथे आपण पूर्ण फॉर्म भरून घेतलेला आहे. इतर तपशीलमध्ये आपल्याला शेवटची स्टेप आहे शैक्षणिक तपशील. यामध्ये आपली 10वी 12वी जे काही असेल ते टाका. 12वी निवडल्यानंतर आपल्याला विद्यापीठ किंवा मंडळाचे नाव इथे टाकून घ्यायचं आहे. उत्तीर्ण झालेलं वर्ष टाकायचं आहे. प्राप्त गुण आपल्याला किती आहेत ते टाकून घ्यायचे आहे आणि एकूण गुण इथे टाकायचे आहेत. त्यानंतर ज्या उमेदवाराचे आपण पदवीधर आहोत किंवा नाही त्यावर होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचे आहे.
ज्यांना पदव्युत्तर पदवी आहे त्यांनी होय किंवा नाही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि नंतर शेवटचा टप्पा म्हणजे पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नसेल तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने आपण काम करण्यास इच्छुक आहात का हे तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. त्यावर ज्यांनी इच्छुक आहात त्यांनी होय करा, ज्यांना नाही निवडायचे त्यांनी नाही म्हणून निवडू शकता. हे सर्व झाल्यानंतर आपण प्रतिज्ञापत्रावर क्लिक करायचं आहे आणि समोरची प्रोसिजर करून घ्यायची आहे. प्रतिज्ञापत्रावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक वेळेस अर्जाची पूर्वदृश्य दिसणार आहे. ते आपण एक वेळेस चेक करून योग्यरित्या चेक केल्यानंतर आपल्याला समोर जतन करता येईल. एक वेळेस आपण अर्जाची पूर्वदृश्य पाहून घेऊ म्हणजे आपल्याला काही चुका वगैरे असतील तर त्या पूर्ण दुरुस्त करता येतील. आपण इथे पाहू शकता अर्जाचे पूर्वदृश्य दिसत आहे. उमेदवाराचे पूर्ण नाव, संपर्कासाठीचा पत्ता, इथे योग्यरित्या अचूकरित्या बघून घ्या. संपर्कासाठीचा पत्ता जो काही आपण आधार कार्डावरचा दिला आहे, कायमस्वरूपी पत्ता बघून घ्या. इतर तपशीलमध्ये माहिती चेक करून घ्या. शैक्षणिक तपशीलची माहिती चेक करून घ्या आणि त्यानंतर बंद टॅबवर क्लिक करून जतन करून घ्या.